पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मत्तई शुभवर्तमान अध्याय 21 मराठी। मत्तई शुभवर्तमान अध्याय 21। मत्तई शुभवर्तमान अध्याय 21। यरुशलेमात येशूचा जयोत्सवाने प्रवेश। यरुशलेमात येशूचा जयोत्सवाने प्रवेश। ते यरुशलेमाजवळ येत असता जैतुनाच्या डोंगराजवळ बेतफगे येथवर पोहोचले। तेव्हा येशूने दोघा शिष्यास असे सांगून पाठविले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हास लागलीच आढळतील, त्यास सोडून मजकडे आणा। आणि कोणी तुम्हास काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो तेव्हाच ती पाठवील। संदेष्टाच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले। ते असे की सियोनेच्या कन्येला सांगा, पहा, तुझा राजा तुझकडे येत आहे, तो सौम्य आहे, म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसला आहे। तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले। गाढवी व ती शिंगरू ही आणून त्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला। तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली व काहींनी झाडाच्या डहाळ्या तोडून वाटेवर पसरल्या। आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत म्हणाले, दाविदाच्या पुत्राला होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो, ऊर्ध्वलोकी होसान्ना। तो यरुशलेमात आल्यावर सर्व नगर गजबजून म्हणाले, हा कोण? लोकसमुदाय म्हणाले, गालिलातील नासरेताहून आलेला हा येशू संदेष्टा आहे। येशू मंदिराचे शुद्धीकरण करतो। येशू मंदिराचे शुद्धीकरण करतो। नंतर येशू मंदिरात गेला। मंदिरात जे क्रय विक्रय करीत होते त्या सर्वांस त्याने बाहेर घालवून दिले। सराफाचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी पालथ्या केल्या आणि त्यास म्हटले, माझ्या घरास प्रार्थना मंदिर म्हणतील असे लिहिले आहे, परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा करीत आहात। मग आंधळे व लंगडे त्याचकडे मंदिरात आले, त्यास त्याने बरे केले। तेव्हा त्याने केलेले चमत्कार व दाविदाच्या पुत्राला होसान्ना असे मंदिरात गजर करणारी मुले ही पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले व त्याला म्हणाले, ही काय करतात हे तुम्ही ऐकता काय? येशूने त्यास म्हटले, हो, बाळके व तान्ही मुले यांच्या मुखातून तू स्तुती पूर्ण करविली आहे, हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? नंतर तो त्यास सोडून नगराबाहेर बेथानीस गेला व तेथे वस्तीस राहिला। निष्फळ अंजिराचे झाड, निष्फळ अंजिराचे झाड। मग सकाळी तो परत नगरास येत असता त्याला भूक लागली आणि वाटेवर अंजिराचे एक झाड पाहून तो त्याकडे गेला, पण पाना वाचून त्यावर त्याला काही मिळाले नाही। मग त्याने त्याला म्हटले, यापुढे तुला फळ कधी न येवो। आणि ते अंजिराचे झाड लागलेच वाळून गेले। हे ऐकून शिष्यांनी आश्चर्य करून म्हटले, अंजिराचे झाड लागलेच कसे वाळून गेले? येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, तुम्हास विश्वास असावा व तुम्ही संशय न धरला तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल। इतकेच नाही तर या डोंगरालाही तू उपटून समुद्रात टाकला जा असे जर म्हणाल तर ते घडेल। तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल। येशूच्या अधिकाराविषयीचा प्रश्न। येशूच्या अधिकाराविषयीचा प्रश्न। नंतर तो मंदिरात जाऊन शिक्षण देत असता मुख्य याजक व लोकांचे वडीलजन त्याच्याजवळ येऊन म्हणाले, तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करता व तुम्हाला हा अधिकार कोणी दिला? येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हास एक गोष्ट विचारतो, ती मला सांगाल तर कोणत्या अधिकाराने मी हे करतो ते मीही तुम्हास सांगेन। योहानाचा बाप्तिस्मा
कोठून होता? स्वर्गातून किंवा मनुष्यातून? तेव्हा ते आपसात विचार करून म्हणाले की स्वर्गातून असे म्हणावे तर हा आपल्याला म्हणेल, मग तुम्ही त्याचवर का विश्वास ठेवला नाही? बरे, मनुष्यातून असे म्हणावे तर आपल्याला लोकांची भीती वाटते, कारण सर्व लोक योहानाला संदेष्टा मानतात. तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, आम्हास ठाऊक नाही. तो त्याला म्हणाला, तर कोणत्या अधिकाराने हे करतो हे मीही तुम्हास सांगत नाही. 2 पुत्रांचा दृष्टांत. 2 पुत्रांचा दृष्टांत. तुम्हास काय वाटते ते सांगा बरे. एका मनुष्याला 2 पुत्र होते. तो पहिल्याकडे जाऊन म्हणाला, मुला, आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर. त्याने उत्तर दिले, मी नाही जात. तरी काही वेळाने त्याला पस्तावा होऊन तो गेला. मग दुसऱ्याकडे जाऊन त्याने तसेच म्हटले. त्याने उत्तर दिले, जातो महाराज, पण गेला नाही. या दोघातून कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले? ते म्हटले, पहिल्याने. येशूने त्यास म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो की जकातदार व कसबीनी तुमच्या पुढे देवाच्या राज्यात जातात. कारण योहान धर्ममार्गाने तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याचा विश्वास धरला नाही. जकातदार व कसबीनी यांनी त्याचा विश्वास धरला. तर हे पाहून तुम्ही त्याचा विश्वास धरावा असा मागूनही पश्चाताप केला नाही. द्राक्षमळ्याचा दृष्टांत. द्राक्षमळ्याचा दृष्टांत. आणखी एक दाखला ऐकून घ्या. कोणी एक गृहस्थ होता. त्याने द्राक्षमळा लावला. त्याभोवते कुंपण घातले. त्यामध्ये द्राक्षरसासाठी कुंड खणले व माळा बांधला आणि तो माळ्यास सोपवून देऊन आपण परदेशी गेला. नंतर फळाचा हंगाम आल्यावर त्याने आपले उत्पन्न घेण्याकरता आपल्या दासास माळ्यांकडे पाठविले. तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासास धरून कोणाला ठोक दिला, कोणाला जीवे मारले व कोणाला दगडमार केला. त्याने फिरून पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठविले. त्यांच्याशीही ते तसेच वागले. शेवटी ते आपल्या पुत्राचा मान राखतील असे म्हणून त्याने आपल्या पुत्रास त्याचकडे पाठविले. परंतु माळी पुत्राला पाहून आपसात म्हणाले, हा वारीस आहे. चला, आपण याला जीवे मारू व याचे वतन घेऊ. तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून जीवे मारले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी येईल तेव्हा तो त्या माळ्यांचे काय करील? ते त्याला म्हणाले, तो त्या दुष्टांचे हाल हाल करून त्यांचा नाश करील आणि जे माळी हंगामी त्याला उत्पन्न देतील अशा दुसऱ्यांकडे तो द्राक्षमळा सोपून देईल. येशू त्यास म्हणाला, जो धोंडा बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला. हे प्रभूकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे असे शास्त्रात तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? यास्त मी तुम्हा सांगतो की देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे उत्पन्न देईल तिला ते दिले जाईल. जो ह्या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल, परंतु ज्या कोणावर हा पडेल त्याचा हा भुगाभुगा करून टाकेल. मुख्य याजक व परुषी त्याचे दाखले ऐकून हा आम्हाविषयी बोलत आहे असे समजले. ते त्याला धरावयास पाहत होते, परंतु त्यांना लोकसमुदायाची भीती वाटली, कारण ते त्याला संदेष्टा मानित होते.